नमस्कार, मी गायत्री स्वामी आणि आपण पाहत आहात सकलम. सहकार मंत्री आणि गृहमंत्री अमित शहा आजपासून 2 दिवसाच्या कोल्हापूर दौऱ्यावर येत आहेत. उद्या सकाळी त्यांच्या हस्ते करवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिर आणि परिसर पुनर्विकास येथे 1442 कोटी रुपयाच्या आराखड्याचे भूमिपूजन होणार आहे. अमित शहा सहकार मंत्री असल्यामुळे सहकार पंढरी कोल्हापूरलाही त्यांच्याकडून अपेक्षा आहेत. विशेष म्हणजे ते कोल्हापूरचे जावई आहेत. यामुळे अमित शहा यांचे कोल्हापूर कनेक्शन काय याची संपूर्ण माहिती या व्हिडिओमधून जाणून घेऊयात. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. भाजपचे रणनीतिकार, राजकारणातले चाणक्य म्हणून अशी ओळख असलेले अमित शहा हे कोल्हापूरचे जावई झाले तरी कसे, याची एक इंटरेस्टिंग कहाणी आहे. 1940च्या सुमारात अमित शहा यांच्या पत्नी सोनल शहा यांचे कुटुंब कोल्हापुरात स्थायिक झाले. सोनल शहा या प्रिन्सेस पद्माराजे गर्ल्स हायस्कूल मध्ये शिकल्या. कोल्हापुरातल्या शहा कुटुंब हे सर्वसामान्य मध्यमवर्गीय कुटुंब होतं. सोनल शहा यांच्या काकांनी त्यांच्या एका पुण्यातील बहिणीच्या मध्यस्थीने त्यांना अमित शहा यांचं स्थळ आलं. तेव्हा अमित शहा यांचं कुटुंबही मध्यमवर्गीय होतं. अमित शहा यांच्या गुजरात मधील मानसा गावात दाखवण्याचा कार्यक्रम झाला. अमित शहा यांनी लगेच होकार दिला आणि त्यांचं लग्नही लवकरच झालं. भाजपचे धुरंधर कोल्हापूरचे जावई झाले. यामुळे कोल्हापूरशी त्यांचं कायमचंच नातं जोडलं गेलं आणि उद्या सकाळी त्यांच्या हस्ते करवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिर आणि परिसर पुनर्विकास याचं 1442 कोटी रुपयांच्या आराखड्याचे भूमिपूजन होणार आहे. कोल्हापूरच्या या जावयाकडून बऱ्याच अपेक्षा कोल्हापूरकरांना आहेत. पश्चिम महाराष्ट्र, विशेषतः कोल्हापूर हा सहकाराचा केंद्रबिंदू आहे. सहकाराची फार मोठी परंपरा या भागाला लाभली आहे. कोल्हापूरने या क्षेत्रातील अनेक दिग्गज सहकार महर्षी महाराष्ट्राला दिले. सहकारामुळे ग्रामीण भागाचा विकास झाला, आर्थिक उन्नती झाली, जीवनमान उंचावले हे नाकारता येणार नाही. पण अलीकडे दुर्दैवाने काही दोष सहकारात शिरले. काही प्रमाणात जागतिक अर्थव्यवस्थाही याला कारणीभूत आहे. अशा परिस्थितीत सहकार समोर काही आव्हानं उभं राहिलेत. कोल्हापूर हा शुगर बेल्ट म्हणून ओळखला जातो आणि साखर उद्योगांमध्ये ज्या अडचणी आहेत त्यातून सहकार मंत्री वाट काढतील अशी आशा कोल्हापूरकरांना आहे. गृहमंत्री, सहकार मंत्री अमित शहा कोल्हापूर दौऱ्यावर आहेत. उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील हे अमित शहा यांचे जुने सहकारी आहेत. दोघांनी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेपासून एकत्र काम केलं आहे. गेली 4 दशकं ते एकाच विचारधारेने बांधले गेले आहेत. चंद्रकांत दादा हे कोल्हापूरचे सुपुत्र आणि अमित शहा हे कोल्हापूरचे जावई आहेत. त्यामुळे सहकारचे प्रश्न सुटावेत यासाठी या दोघांकडून अपेक्षा आहेत. कोल्हापूरच्या सहकारातलं जाणतं नेतृत्व हसन मुश्रीफ यांना सहकार मंत्री अमित शहा यांनी सहकारातल्या समस्या आणि आढावा घेण्यासाठी वेळ दिला आहे. सध्या साखर कारखानदारी अडचणीत आहे. कारखानदारांना FRP देण्यातही अडचणी येत आहेत हे वास्तव नाकारता येत नाही. यावर गांभीर्याने विचार होण्याची गरज आहे. यातून सहकार मंत्री अमित शहा नक्की तोडगा काढतील अशी साखर कारखानदारांची अपेक्षा आहे. सहकारातल्या समस्यांवर मात करण्यासाठी अमित शहा यांनी सकारात्मकता दाखवल्यास शेतकऱ्यांचं आयुष्यच बदलून जाऊ शकतं. यामुळे कोल्हापूरचे लाडके जावई सहकार मंत्री अमित शहा नक्की काय तोडगा काढतील याकडे कोल्हापूरकरांचं लक्ष लागून आहे. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला म्हणजे सकलमला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.